नमस्कार. शब्दचाफामध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आजची कथा तुझं तूच बघ. लेखिका वंदना धर्माधिकारी. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित असून लेखिकेच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये. अहो, रात्रीचा 1 वाजला. सायली अजून नाही आली. फोन करा तिला. बंद आहे. तेवढ्यात गाडीला ब्रेक लावल्याचा आवाज आला. दोघांनी खिडकीच्या दाराच्या फटीतून बघितलं. 2 मुले आली 2 गाड्यांवर. बाईकवर मागे सायली. बाय, गुड नाईट. गेट उघडल्याचा आवाज. आई बाबा पळाले बेडरूममध्ये. सायलीने लॅचचं कुलूप उघडले. जोरात दार ढकलले. आवाज झालाच. जणू काही त्याने जाग आली अशा आविर्भावात आई आली बाहेर. खोलीचे दार उघडलं तसंच आपटलं दानकन. सायली, अगं आत्ता आलीस? किती वाजले? 1:10. सायलीचा आवाज चढलेला. डोळ्यात आग, संताप. आईला स्पष्ट जाणवला तिचा नूर. तरी धीर करून विचारलंच आईने, कुठे गेली होतीस इतक्या वेळ आणि कोणाबरोबर? सिनेमाला. तुला काय करायचे? झोपा तुम्ही. चढलेला आवाज ऐकून बाबा बाहेर आलेच होते. सायली, एकतर रात्री अपरात्रीपर्यंत घराबाहेर राहतेस, शिवाय हो, काय म्हणायचं आहे तुम्हाला? सांगून टाका ते सुद्धा आत्ताच. बाबांना समजेना. काय झालं या पोरीला? अशा वेळी काय बोलणार? तशी साधीसुधी मुलगी, चांगली शिकलेली, संस्कारात वाढलेली, मोठ्यांचा मान आणि मन दोन्ही राखणारी. काहीतरी बिनसलं होतं मागच्या काही दिवसांपासून, एवढं खरं. ऑफिसमधून परस्पर बाहेर जाणं वाढलं होतं. कपडे जाताना एक, येताना एक असायचे. पर्समधून न्यायची की ऑफिसमध्ये ठेवायची, कोण जाणे. डबा नेला नाही कधी. कधी बोलायची, कधी गप्प गप्प. 1-2 वाक्य यायची नेहमीच्या पद्धतीने, तर कधी तुटेल आणि बेताल होईल स्वर याचा अंदाज बांधणं अवघड होऊन बसलं होतं एका मुलीच्या आईबाबांना. तसं आईभोवतीची घुटमळ सुस्तावली होती सायलीची. जणू आई नकोच होऊ लागलेली. या वयात थोडा फरक होतो मुलांच्या वागणुकीत. घरात कमी बोलतात, मिसळत नाहीत फारसे. नातेवाईकांकडे जाणे येणे टाळाटाळ केली जाते. हे समजू शकतो. यात तसे काहीच नवीन नाही. सगळीच मुले या वयात घरातल्यांपासून दूर दूर जाऊ पाहतात. या सगळ्या मोजमाप पट्ट्यांच्या पलीकडे काहीतरी घडतंय घरात आणि आपल्याला समजू नये. आपण हतबलतेने फक्त बघत बसायचं. हीच अपराधी भावना या दोघांना सतावत होती. काय करायला पाहिजे म्हणजे सायली नीट सांगेल आपल्याशी? तरीही तिला स्पष्ट विचारायचं धारिष्ट दोघांनाही झालं नाही. हळूहळू तिच्यातील बदल आईच्या नजरेतून सुटत नव्हता. बापाच्या मनाचीही घालमेल वाढत होती. तरी पण एकदम तिला काही बोललं गेलं नाही, हेच खरं. म्हणावंसं वाटलं तरी ओठांवाटे बाहेर नाही पडलं. नुसती कालवाकालव शब्दांची. आणि अशी अचानक इतक्या उशिरा येऊनही आईबाबांवर रागावणारी सायली. ते दोघेही गप्प. जगाची असतेच प्रत्येकाला. रात्रीच्या शांततेत थोडा टिपेचा आवाजसुद्धा मोठा आदळतो. कुणी ऐकलं तर काय म्हणतील ही भीती असतेच. तशीच यांना होती. 2 मिनिटाची शांतता भयानक होती. कुठला विस्फोट होईल की पुन्हा एकदा दार आपटून जाईल आत सायली, की रडेल की ओरडेल. 2 क्षणातील निरुत्तरित प्रश्न आवासणारे होते. आई बाबा एकमेकांकडे बघत आणि सायलीची ती विचित्र नजर एकदा आईवर एकदा बाबांवर. अचानक स्फोट झाला. तुम्ही म्हणालात ना मला त्या दिवशी, तुझं तू बघ. मग जर मला बघायचं असेल तर हे असंच चालणार. मी ऑफिसमधून परस्पर जाणार, उशिरा येणार, असेच कपडे घालणार, सिनेमाला जाणार, बघेन माझं मी. दान 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 स्वतःच्या खोलीत गेली. जोरात दार ढकललं. क्षणार्धात फिरली. पुन्हा एका कटाक्षात दोघांनाही कापलं. दार बंद. कोसळले आईबाप.
काय करून बसलोत आपण? लग्नाचं बघत होतो चांगलं. नकार येत होते. जिथून होकार यायचा तिथं सायलीचा नकार. 5 मुलं नाकारली तिने. मागील 1 वर्ष असंच गेलेलं. वय वाढलं. 24चं 25 झालं. आईबापाला काळजी लागलेली. हिचं लग्न कधी ठरणार? आणि सहज बोलून गेले, तुझं तू बघ. बरं, विचारलं होतं तिला अगदी विश्वासात घेऊन, तुझं आहे का कुठे काही? कोणी आवडतो का तुला? असेल तर सांग आम्हाला. ग्रुपमधला आवडतो का तुला कोणी? आम्ही विचारू त्याच्या आईवडिलांना. फार वेळ नको लावूस. लग्न योग्य वयात झालेलं चांगलं. तशी अजून खूप मोठी नाहीस म्हणा. असेल कोणी खास तर सांगायचं बरं का आम्हाला. खूप हसली होती सायली हे ऐकून. आई बाबा, मला तुमच्याशिवाय कोणीच नाही. मी एकुलती एक, तुमची लाडोबा. तुम्हीच बघा माझ्यासाठी तुमचा जावाई. मला मित्र खूप आहेत ग. कॉलेजचा ग्रुप तर तुम्हाला माहीतच आहे आणि ऑफिसमध्ये बरेच आहेत. मित्र म्हणून खूप चांगली आहेत ही मुलं. पण खरं सांगते, मला कोणी तसं आवडत नाही. कोणाशी लग्न करून सारं देव करावं असं मात्र नाही भेटलं. मला लग्न करावं असं वाटतं, पण ते करण्याजोगं क्लिकच झालेलं नाही. सो फाइंड आउट. इतकं स्पष्ट, अतिशय विश्वासाने मुलीने आईबाबांना शांतपणे, प्रेमाने सांगितलं होतं. आम्ही बघू ग तुझ्यासाठी मस्त मुलगा, आणि लग्न तर अगदी थाटात करू आपण, हो ना? मग खुश होईल माझी राणी, हो की नाही बाबा? आईने प्रेमाने लेकीकडे आणि नवऱ्याकडे बघितलं. झालं, तयारी सुरू झाली. दुसऱ्या दिवसापासून नाव नोंदणीला सुरुवात केलीच लगेच. पत्रिका काढली, झेरॉक्स प्रती काढल्या, माहीत असलेल्या विवाह संस्था आठवल्या. कोणाचं कुठून ठरलं, कसं ठरलं, मग आपणही जाऊ तिथे नाव नोंदवू. दिवसभर बोलायला काहीतरी सापडलं होतं दोघांना. आठवून माहिती गोळा केली. रोजच कुठेतरी जोडी जायची, भेटायची, बोलायची. पत्रिका, फोटो देणं सुरू झालं. ही झाली जुनी पद्धत. पण चांगली स्थळं इथेच मिळतील हा विश्वास होता दोघांच्याही मनात. असेच गेले काही दिवस. तसं कुठेच काही विशेष झालं नाही. एक दिवस सायली आली संध्याकाळी ऑफिसमधून. बाबांनी लॅपटॉप ऑन केला. तसं जुजबी येत होता हाताळायला. फक्त गाणी शोधायची यूट्यूबवर आणि ऐकायची. तशीच एक सुरेल तान सायलीच्या आयुष्यात इथेही मिळेल. सायली, ये राणी, मला सांग, ते शादी.com कसं बघायचं? तुझं नाव तिथे नोंदवूयात. तीही लगेच आली. आईबाबांना शिकवलं कसं काय असतं ते. म्हणाली, बाबा, पण तुम्ही फक्त वाचा आणि बघा कुठला मुलगा तुम्हाला योग्य वाटतो ते. काही पाठवायचं झालं तर ते मात्र मी असतानाच करायचं. उगीच काही चुकलं तर प्रॉब्लेम यायचा. तिचे म्हणणे अगदी बरोबर होते. असा तिथेही शोध सुरू झाला. गती मिळाली वर संशोधनाला. 1 वर्ष होऊन गेलं. कधी तिकडून नकार, कधी पोरीचे नकार. फोनाफोनी, हो नाही करता करता काय करावं हे समजेनासे झाले दोघांना. हे असं होणार अशी कल्पना असतेच लग्नाळू मुलीच्या आईवडिलांना. काहीही कारण न देता, न सांगता सायली मुलांना नकार देत होती. आणि एक दिवस बाबांचा आवाज चढला. आईने उचलून धरला. काय सगळ्यांना नकार देतेस? तुझं तू बघ. अगदी पिन ड्रॉप सायलेन्समध्ये गेले 15 दिवस. एक दिवस सायलीला उशीर झाला. एकाचे 4 दिवस व्हायला वेळ नाही लागला. सायली गप्प वावरत होती घरात. स्टाईल बदललेली. आईच्या मनाने घेतलं तसं नवऱ्याकडे बोलूनही दाखवलं. त्यांचं एकच वाक्य, बघेल तिचं ती. हल्ली सगळेच करतात लव्ह मॅरेज. ठरेल कधीतरी, भेटेल तिला. आपण आता लक्ष नाही घालायचं. आईचा जीव खाली वर. असंच 2 महिने गेले आणि अचानक आज हा स्फोट झाला. सायली गेली झोपायला. झोप लागली असेल का तिला तरी, कोण जाणे. पण दिवसभर थकलेला जीव गेला असेल झोपेच्या कुशीत. इकडे सायलीचे जन्मदाते बसले कपाळाला हात लावून, एक शब्दही न बोलता.
1:10 सायली आली. आता 2 वाजून गेलेली. दोघेही गप्प. मनातल्या मनात स्वतःला दोष देत होते. आपण असं बोलायला नको होतं. बरं, रागाच्या भरात बोललो तर नंतर काहीतरी हालचाल करायला हवी होती. अशी खुन्नस देऊन किती दिवस काहीही न शोधता, कुणालाही फोन न करता आपण नुसते शांत बसलो. मुलांकडचे 1-2 फोन आले होते, पण काहीच नाही सांगितले त्यांनाही. आई बाबा पश्चातापात डुबले. वडील उठले, लॅपटॉप पुढ्यात ओढला. लागले ईमेल शोधायला. कुणाकडून काय आलं, आपण कुणाला काय लिहिलं होतं, हे नजरेखालून घालणं सुरू झालं. हे काय करतात हे आईने बघितलं आणि उठली जागेवरून. 2:30 वाजता कढई ठेवली. रवा काढला, ओतला कढईत. सवयीने उलथनं फिरत होतं. शिरा झाला देखील तयार. हातखंडाच होता तसा. लेकीला सगळ्यात जास्त आवडणारा गोड पदार्थ म्हणजे शिरा. सायलीला डब्यासाठी शिरा करून ठेवला. टेबलावर तिचे डबे काढले. काल दुपारी केलेला चिवडा एका डब्यात भरला. तोही लेकीला प्रियच होता. सकाळी उठायला जर उशीर झाला तर उगीच चिडचिड व्हायची. त्यापेक्षा आत्ताच सगळं आवरून ठेवूयात. झोप उडालेली. पहाटे 5 पर्यंत दोघे टक्क जागे. सायली झोपली. आईने हळूच दार ढकलून बघितलं. जवळ जायचा धीर होईना. वाटलं जावं जवळ, हात फिरवावा अंगावरून. नको, उगीच काही झालं तर. पांघरून तरी नीट करावं वाटतं, तेही नको. जाग आली आणि चिडली तर बाप रे, नकोच. झोपली तशीच तर झोपू दे. मी झोपले असते तर आले असते का या बघायला यावेळी कुणी मला? नकोच, झोप राणी तू. 5च्या सुमारास बाबा बेडरूममध्ये गेले. ते तिथेच झोपले. सायलीकडे बघून हळूच दार ओढून घेत आई आपल्या बेडरूममध्ये आली. अलगद कलंडली. दररोज सकाळी 7:40ला सायलीच्या कंपनीची बस यायची. तसं अंतर फार नव्हतं. सायली जायची स्कूटीवर. स्टॉपजवळच तिच्या मैत्रिणीचं घर होतं. तिथे पार्क करून जायची. येताना तसाच परतीचा प्रवास. मैत्रीण इथे नव्हती. अमेरिकेत गेली होती लग्न करून. आज मात्र तिची स्कूटी तिथेच राहिलेली होती. सायलीने मैत्रिणीच्या आईला फोन करून गाडी राहू देत तिथेच सांगितलं होतं. अगदी वेळेत. जेव्हा जेव्हा ती ऑफिसमधून परस्पर कोणाबरोबर जायची तेव्हा घरी फोन नाही करायची, पण या मैत्रिणीच्या घरी आठवणीने फोन जायचा. का म्हणून तिने आईवडिलांना सांगून जावे? शोध चालला होता तिचा नवऱ्याचा. नेहमीप्रमाणे 6:15ला गजर झाला. कितीही झोपायला उशीर झाला तरी गजर ऐकताच सायली ताडकन उठून आवरायला शिकली होती. तसंच झालं आज. उठली. हॉलमध्ये सोफ्यावर लवंडली. क्षणभर. उठली लगेचच. रात्रीचा राग तसाच. थोडा वेळ झोपलेला. पाणी प्यायला आली स्वयंपाकघरात. गटागटा 2 घोट पोटात गेले. तोच नाकाने काहीतरी सुचविलं. कढई दिसली. उलथणीला शिरा लागलेला. तोही तसाच पडलेला शेगडीवर. तसाच गेला तोंडात शिरा. तीच तिची लाडकी चव. हे काय, आईने रात्री केला की काय मला आवडतो म्हणून? नजर भिरभिरली. टेबलावरील डबे बोलून गेले. नेहमी न्यायची तेच डबे. एकात भाजी भरलेली, दुसरीत पोळ्या, गूळ तूप दाबून. चटणी एका डबीत. झिपलॉकमध्ये सॅलड आणि चिवडा. तिने ओळखलं. आई बाबा दोघेही झोपले नव्हते. आईने रात्री शिरा केला. माझे डबेही भरून ठेवले. आली तेव्हा तिची नजर गेली होती गॅसवर. तिथे सगळं आवरलेलं होतं. तेही तिला आठवलं. रात्रीचे चित्र सरकन सरलं. बेडरूममध्ये डोकावलं तर लॅपटॉप उघडाच. वायरही तशीच लोंबती. तिला बाबाची शिस्त आठवली. बाबा कधी असा ठेवत नाहीत तो. म्हणजे बाबांनी काय केलं असेल? असू देत. दार लावून घेतलं. आपल्या खोलीत आली. एकदम भरून आलं आभाळ. ओक्साबोक्शी रडायला लागली. समजेना काय करावं. बांध फुटला. आपलं चुकलं की त्याचं चुकलं? समजेना काय करावं. हतबल झाली होती खूप. समजत नव्हते काहीच तिला. आणि आत्ता कोसळली. पहिला आक्रोश ओसरला तशी धावत आली आणि आईबाबांच्या मध्ये घुसली.
हुंदक्यांमागून हुंदके देऊ लागली. दोघांना समजेना काय झालं. कुठल्या संकटात तर नसेल ना पडली आपली लेक. मन चिंती ते वैरी ना चिंती. दोघांच्या अंगावर सायलीने हातपाय टाकलेले. जणू बांधूनच ठेवलं आईबाबांना. इतकी रडली, इतकी रडली. रडू दिलं, तिचा आवेग कमी होऊ दिला. तसे ते दोघेही रडत होते, आतल्या आत, मूकपणे. मुलीच्या आवाजापुढे त्यांनी ओठ दाबून धरले होते, तरी अलगद डोळे पुसत होते, एकमेकांकडे बघत होते. तिच्या नकळत एकमेकांना स्पर्शातून काहीतरी सांगत होते. धीराचा होता तो स्पर्श, होईल ठीक सांगणारा की काळजीने घेरणारा. उठून बसली सायली. आईबाबांच्याकडे एकदा नजर टाकली. तुम्हीच बघा माझ्यासाठी, नाहीतर मी लग्न करणार नाही. मला नाही कोणी आवडत. ते नाटकी बोलणं मला जमणार नाही. सिनेमाला गेले होते, त्याने उगीचच हातात हात घेतला. मला आवडलं नाही. मी लाजले वगैरे अजिबात नाही. हात सोडून मात्र घेतला. मला नकोत हे असले पानसट चाळे. सगळं थिल्लर आहेत, चाटू असतात साले. त्यांचं काय चुकलं म्हणा. मी नाही अशी जाणार कोणाबरोबर परत कधी. मला नाही जमणार हे असं जाणू. असले थेर मला आवडणार नाहीत. तर तुम्हीच माझ्यासाठी कोणीतरी शोधा. तुमची पसंती मला मान्य. जो शोधाल त्याच्याशी मी लग्न करेन. नाहीतर नाही करणार. अजिबात नाही करणार मी लग्न. तशीच राहीन मी. चालेल मला. तुमची सायू राणी कायम तुमच्याजवळ राहील. हो राणी, माझी सायू राणी. मी आणीन तुझ्यासाठी त्याला शोधून. हुंदके देत बाबा बोलला. आईची तर वाचाच गेली आनंदाने. काय बोलणार. लेकीकडे बाबाकडे बघत राहील. घायाळ झालेली आई ती. सायलीच म्हणाली, आई, तुझ्याच पसंतीचे कपडे तू मला आणायचीस. किती छान छान होते माझे फ्रॉक, सगळेच ड्रेस. मला म्हणायचीस, माझी राणी कशात छान दिसेल हेच मी बघते. हो ना आई. काय, कुठला ड्रेस आवडला, मी एखादा काढला तर त्याचा पोत, रंग, डिझाईन मला काय चांगले दिसेल हे तूच मला सांगायचीस. नाहीतर दुसऱ्या दुकानात जायचो आपण. माझ्यासाठी तुला पसंत पडल्याशिवाय कधी एकही कपडा घेतला नाहीस तू. अगदी आतले कपडे देखील किती चोखंदळपणे निवडायचीस तू. हो ना आई, हे खरं आहे ना. मग तूच शोध ना नवरा माझ्यासाठी, नाहीतर जावाई तुझ्यासाठी. तूच शोधू शकतेस माझ्यासाठी छान छान नवरा. सायली एकदम घुसली आईच्या कुशीत. पुन्हा एकदा पोटात घ्यावं तिला ओढून असं झालं आईला. सारं सारं विरघळलं. धारा लागल्या तिघांच्या. आईने भरल्या डोळ्याने एकदा बाबाकडे बघितलं. त्याचेही तसेच सारे होते. आणि एकीकडे या नादात आवाज ऐकूच आला नव्हता तिघांनाही. खालून हॉर्न वाजत होता. ए बाबा, तूच सांग ना खाली जाऊन. कालचा तो मिलिंद आला असेल मला न्यायला. माझी स्कूटी नाही म्हणून तो म्हणाला होता, मी येईन तुला पिकअप करायला. मला नाही जायचे त्याच्याबरोबर. बाबा, आज तू सोड ना मला. उभा आडवा हात फिरवला चेहऱ्यावरून आणि लगेच बाबा धावला खाली. सोना, आज गेलंच पाहिजे का गं तुला ऑफिसला. नाही गेलीस तर नाही का चालणार. चालेल की, नाही जात मी. समाप्त. तुम्हाला जर कथा आवडली तर आमचे शब्दचाफा हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नव्या कथेसह. धन्यवाद.